साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। देवमाळ उंबरदे गावातील लोकांना पावसाळ्यात करावा लागते नदीतून जीव घेणा प्रवास। राज्यामध्ये सर्वत्र पावसाने थैमान घातले असून बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनाही होताना दिसून येते। काही ठिकाणी जीवित तर काही ठिकाणी वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते। सध्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले असून नदी नाल्यांना पूर मोठ्या प्रमाणात आलाय। तालुक्यातील देवमाळ ते अंबडदहाड नदीवर अक्षरशः पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दळणवळणाची सोय बंद झाली आहे। शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य होतंय। स्थानिक ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवावी यासाठी अनेक निवेदनं शासनाकडे दिली असून त्याकडे सतत दुर्लक्ष होताना दिसून येते। स्थानिक पातळीवर दवाखान्याची सोय नसल्या कारणाने गर्भवती महिला, आजारी ग्रामस्थ यांना अक्षरशः जीव मुठीत धरून नदी ओलांडावी लागत असते। अचानकपणे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। तर ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।